कसं आहे ना, मुलं ऐकत नाहीत म्हणून ओरडून ओरडून आपण सगळेच कधीतरी थकतोच. कितीही प्रेमाने समजावून सांगितलं तरी अनेकदा मुलं ऐकत नाहीत. मग आपला संयम सुटतो आणि आपण त्यांच्यावर ओरडतो. आजच्या या सादरीकरणात मुलांना न ओरडता शिस्त कशी लावायची आणि घरातलं वातावरण कसं आनंदी ठेवायचं याच्या 7 अत्यंत सोप्या आणि व्यावहारिक पद्धती आपण पाहणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. अनेक वेळा सांगूनही जेव्हा मुलं आपलं ऐकत नाहीत तेव्हा आपला स्वतःवरचा ताबा सुटतो आणि रागाच्या भरात आपण ओरडतो. मग मुलं भीतीने रडायला लागली की आतून कुठेतरी एक अपराधीपणाची जाणीव होते. मी खरंच एक वाईट पालक आहे का, हा प्रश्न मनाला खाऊन टाकतो. जर अशी भावना तुमच्याही मनात येत असेल तर विश्वास ठेवा, आपण सगळेच कधी ना कधी यातून जातो. आज याच अपराधीपणाच्या भावनेतून कायमचं कसं बाहेर पडायचं ते आपण समजून घेणार आहोत. पण खरं सांगू, मुलं ऐकत नाहीत ही खरी समस्या नाहीच आहे. खरी समस्या आहे आपण त्यांना गोष्टी कशा सांगतो ही. चला तर आधी समजून घेऊया की आपण ओरडतो तेव्हा नक्की काय होतं. जेव्हा मोठ्या आवाजात ओरडलं जातं ना, तेव्हा मुलांच्या मेंदूमध्ये नक्की काय होतं हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ओरडण्याने मुलं कदाचित रडतील आणि काही वेळासाठी गप्पही बसतील, पण सगळ्यात दुर्दैवी गोष्ट म्हणजे आपण काय चूक केली हे त्यांना अजिबात समजत नाही. त्यांचा मेंदू फक्त सेल्फ प्रोटेक्शन म्हणजेच स्वतःला वाचवण्याच्या मूडमध्ये जातो. भीतीमुळे ते फक्त पुढच्या वेळी ती चूक कशी लपवायची हे शिकतात. आणि म्हणूनच आपल्याला शिस्त आणि भीती यामधला खरा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, शिस्त म्हणजे काय तर योग्य आणि अयोग्य यातला फरक मुलांना समजावून सांगणं. आणि भीती ती फक्त मुलांना तात्पुरतं शांत करते. भीतीमुळे मुलं काही काळ गप्प बसतील, पण त्यातून ते काहीही नवीन शिकत नाहीयेत. आपल्याला मुलांना घाबरवायचं नाहीये, तर त्यांना योग्य ते मार्गदर्शन करायचंय. इथे सकारात्मक पालकत्वाचा एक सुवर्ण नियम नेहमी लक्षात ठेवा. करेक्ट करण्यापूर्वी कनेक्ट करा. मुलांची चूक सुधारण्याआधी त्यांच्याशी भावनिकरित्या जोडलं जाणं आवश्यक आहे. एकदा शांतपणे विचार करूया, काल जेव्हा ओरडण्याची वेळ आली तेव्हा मुलांची चूक खरंच इतकी मोठी होती का, की आपणच कामाच्या ताणामुळे किंवा थकव्यामुळे चिडचिड करत होतो. आपल्या स्वतःचा ताण नकळतपणे मुलांवर निघतो. ही वस्तुस्थिती स्वीकारणं हीच बदलाची पहिली पायरी आहे. मग यावर नक्की उपाय काय? घरात शांतता कशी आणायची? यासाठीच आता आपण पाहणार आहोत सकारात्मक पालकत्वाच्या 7 पद्धती, ज्या आपण आजपासूनच वापरू शकतो. पहिली पद्धत, मुलांच्या वर्तनामागची भावना समजून घ्या. समजा एखादं 3 वर्षांचं मूल अचानक खेळणी फेकत असेल तर थांब असं रागाने ओरडण्याऐवजी ते असं का करत आहे हे पाहूया. कदाचित त्याला भूक लागली असेल, झोप येत असेल किंवा एखादं खेळणं जोडता येत नसेल. त्यांना समजून घेऊन प्रेमाने मदत केली की मुलं चटकन शांत होतात. दुसरी पद्धत खूपच सोपी आहे. इफ आणि देन ऐवजी वेन आणि देनचा वापर करा. म्हणजे जेवण पूर्ण केलं नाहीस तर टीव्ही बंद, हे एक प्रकारचं धमकावणं झालं. त्याऐवजी असं म्हणून बघा, जेवण पूर्ण झालं की आपण एकत्र टीव्ही बघूया. मुलं धमकीला कायम विरोध करतात, पण अशा सकारात्मक बोलण्याला खूप छान प्रतिसाद देतात. तिसरी पद्धत, आदेश देण्याऐवजी त्यांना पर्याय द्या. लहान मुलांना ना नेहमी वाटतं की आपलंही कोणीतरी ऐकावं. त्यांना सतत हेच कर असं सांगण्याऐवजी लाल शर्ट घालायचा की पिवळा असे 2 साधे पर्याय द्या. यामुळे त्यांना वाटतं की निर्णय आपण घेतलाय आणि आपलंही काम अगदी सहज सोपं होऊन जातं. चौथी पद्धत, 1, 2, 3, 4, 5 5 सेकंद थांबा. जेव्हा मुलं काहीतरी चूक करतात आणि प्रचंड राग येतो तेव्हा लगेच ओरडण्याआधी एक दीर्घ श्वास घ्या आणि फक्त 5 सेकंद थांबा. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा छोटासा थांबा एक अतिशय ताकदवान उपाय आहे. 5वी पद्धत म्हणजे शिक्षा करण्यापेक्षा मुलांना नैसर्गिक परिणाम अनुभव देणं. जर मूल जेवताना अन्नाशी खेळत असेल तर शिक्षा करण्यापेक्षा जेवणाची वेळ संपली आहे असं सांगून ताट काढून घ्या. योग्य वेळी न खाल्ल्यास भूक लागते, हा झाला अन्नाशी खेळण्याचा नैसर्गिक परिणाम. आणि विश्वास ठेवा, यातून मुलं खूप लवकर शिकतात. 6वी पद्धत, टाइम आउट ऐवजी टाइम इन वापरा. अनेकदा रडणाऱ्या मुलाला शिक्षा म्हणून एका खोलीत एकटं कोंडून ठेवल्याने त्यांच्या मनातील भीती अधिकच वाढते. त्यापेक्षा टाइम इनचा सराव करा. त्यांच्याजवळ बसा, पाठीवरून प्रेमाने हात फिरवा आणि ते शांत झाल्यावर त्यांच्याशी बोला. यामुळे एकमेकांवरचा विश्वास घट्ट होतो. 7वी पद्धत, मुलांच्या केवळ हुशारीचं नाही तर त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक करा. नुसतं
तू किती हुशार आहेस असं म्हणण्यापेक्षा या चित्रात तू किती सुंदर रंग भरले आहेस, खूप मेहनत घेतलीस असं म्हणाल तर प्रयत्नांना मिळालेल्या या दादमुळे त्यांना नवीन गोष्टी शिकण्याची खूप मोठी प्रेरणा मिळते. आता तुम्ही म्हणाल, घरात हे सगळं करणं ठीक आहे, पण बाहेर गर्दीत मुलं रडायला लागली तर काय करायचं? चला, सुपरमार्केटमधल्या एका खऱ्या उदाहरणावरून हे समजून घेऊया. समजा सुपरमार्केटमध्ये भाजी घेताना मुलाने मोठ्या चॉकलेटसाठी हट्ट केला आणि खाली पडून रडायला सुरुवात केली. आजूबाजूची लोक बघतायत म्हणून आपल्याला खूप लाज वाटते. अशा वेळी या 4 स्टेप्स फॉलो करा. 1. 5 सेकंड थांबा आणि स्वतःला शांत करा. 2. खाली वाकून मुलाच्या डोळ्यात डोळे घालून बघा. 3. त्यांच्या भावना मान्य करा आणि म्हणा, मला माहिती आहे तुला चॉकलेट हवंय. आणि 4. ठामपणे सांगा, पण आज आपण इथे फक्त भाजी घ्यायला आलो आहोत. लोक काय म्हणतील याकडे अजिबात लक्ष देऊ नका. त्यांना 2 मिनिटं रडू द्या, पण तुमचा नियम मोडू नका. इतकं रडूनही जेव्हा तुम्ही शांत आणि ठाम राहता तेव्हा मुलंही हळूहळू आपोआप शांत होतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा बरं का, मुलं आपल्याला त्रास देण्यासाठी किंवा मुद्दाम असं वागत नसतात. त्यांना फक्त त्यांच्या तीव्र भावना हाताळता येत नसतात आणि त्यांना आपल्या मार्गदर्शनाची गरज असते. चला तर मग, आता आपण या सादरीकरणाच्या शेवटच्या टप्प्याकडे म्हणजेच सारांश आणि एका अतिशय उत्तम उपायाकडे वळूया. थोडक्यात उजळणी करूया. मुलांना सुधारण्याआधी त्यांच्याशी कनेक्ट व्हा, सकारात्मक भाषा वापरा, आदेश देण्याऐवजी पर्याय द्या, 5 सेकंदांचा थांबा घ्या, नैसर्गिक परिणाम वापरून शिकवा, टाइम इन वापरा आणि त्यांच्या प्रयत्नांचं मनमोकळं कौतुक करा. ह्या सोप्या सवयी तुमचं आणि मुलांमधलं नातं पूर्णपणे बदलून टाकतील. आता प्रश्न येतो की रोजच्या धावपळीत हे सगळं कसं अंमलात आणायचं? तर यावर एकच आणि अत्यंत प्रभावी उपाय आहे, स्मार्ट आय बालसंस्कार ॲक्टिव्हिटी वर्कशीट. हे एक असं प्रॅक्टिकल आणि रंजक टूल आहे जे मुलांना सकारात्मक पद्धतीनं गुंतवून ठेवतं आणि घरामधले रोजचे छोटे मोठे संघर्ष अगदी सहज टाळायला मदत करतं. मग वाट कसली बघताय? ओरडण्याचं हे चक्र कायमचं थांबवायचं असेल आणि पालकत्वाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर आजच हे स्मार्ट आई बालसंस्कार ॲक्टिव्हिटी वर्कशीट मिळवा. हे वर्कशीट मिळवण्यासाठी लगेचच आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करा आणि नवनवीन अपडेटसाठी आमचं व्हॉट्सॲप चॅनल नक्की जॉईन करा. मुलांसोबतचा प्रत्येक क्षण अत्यंत आनंदाने आणि प्रेमाने जगा. आजच्या या माहितीत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.